नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ग्लास जार वरती मंडाला आर्ट करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर हा मी इकडे ग्लास जार घेतलेला आहे। याची साईज बऱ्यापैकी छोटी आहे। तुम्हाला अशा प्रकारचे ग्लास लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन सुद्धा मिळू शकतात। सगळ्यात आधी बेसला मी व्हाईट ॲक्रेलिक कलर देऊन घेणार आहे। कलर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा एक स्पंज वापरू शकता किंवा तुमच्याकडे असा स्पंज नसेल तर तुम्ही नॉर्मल ब्रश सुद्धा वापरू शकता। फक्त असा जेव्हा आपण स्पंज वापरतो तेव्हा त्या स्पंजचं एक टेक्स्चर येतं आणि ते खूप छान दिसतं। तर मी व्हाईट ॲक्रेलिक कलर प्लेन असा देऊन घेतलेला आहे सगळ्यात सुरुवातीला। आता यानंतर मी इकडे एक राऊंड ब्रश वापरते आणि बारीक ब्रश वापरायचा आहे, म्हणजे 0 किंवा 1 नंबरचा ब्रश तुम्ही वापरू शकता। आणि मी सगळ्यात पहिल्यांदा रेड ॲक्रेलिक कलर वापरते आणि त्याने मी फ्री हँड मंडाला काढायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात आधी मी एक सेंटर काढून घेतलं साधारण, आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा 4 पॉइंटेड पेटल्स काढल्या चारही बाजूंनी। आणि मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये अजून 4 पॉइंटेड पेटल्स ॲड केल्या। त्याच्यानंतर आता प्रत्येक पॉइंटेड पेटलमध्ये मी येलो कलर ॲड करते। एक येलो कलरचा छोटासा स्ट्रोक ॲड केलेला आहे मी प्रत्येक पेटलमध्ये। त्याच्यानंतर या दोन्ही पॉइंटेड पेटल्सच्या मधून आपल्याला आता 2 सेमी सर्कल्स तयार करायचे आहेत। आपण या ग्लास जारवरती मंडाला करतोय, त्यामुळे हे आपल्याला पूर्णपणे फ्री हँड मंडाला करायचं आहे। त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही आधी प्रॅक्टिस करा छान, आणि मग असं कुठलं तरी एक स्पेसिफिक डिझाईन ठरवून तुम्ही अशा प्रकारे हा ग्लास जार पेंट करू शकता। त्याच्यानंतर मी काही रेड डॉट्स ॲड केलेले आहेत। आणि त्या रेड डॉट्सच्या बाजूनी मी ब्लू ॲक्रेलिक कलर वापरून असा फ्लोरल पॅटर्न तयार करते। तर आता हे पुन्हा आपण इकडे डॉट मंडाला वापरलेला आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा फ्री हँड मंडालाचा वापर केला, त्याच्यानंतर आपण डॉट मंडालाचा पण वापर करणार आहोत। खास करून जेव्हा बॉटल डेकोरेशन, बॉटल आर्ट आपण करतो तेव्हा डॉट मंडाला हा प्रकार खूप छान दिसतो। थोडासा एक लाईव्हलीनेस ॲड करण्यासाठी मी इकडे ग्रीन कलर वापरते। फक्त मी 3 डॉट्स देते ग्रीन ॲक्रेलिक कलरचे। त्याच्यानंतर हे जे ब्लू डॉट्स वापरून मी फूल तयार केलेलं आहे त्याच्यावरती मी एक मीडियम साईजचा रेड डॉट देते प्रत्येक ठिकाणी। आणि अशा पद्धतीने आपलं हे सुंदर मंडाला तयार झालेलं आहे। या DIYचा खरं तर अजून एक वापर होऊ शकतो, तो म्हणजे क्यूट नाईट लॅम्प जसा असतो तर त्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो। मी असे काही फेरी लाईट्स या जारमध्ये ठेवते आणि अशा पद्धतीने आपला एक क्यूट असा DIY तयार झालेला आहे, ज्याचा तुम्ही पेन्सिल होल्डर किंवा फक्त शोपीस म्हणून किंवा असे फेरी लाईट्स ॲड केलेत तर असा एक खूप छान असा नाईट लॅम्प म्हणून पण तुम्ही असा वापर करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।